आज आपण वॉन्ट बघणार आहोत. ओके, वॉन्ट म्हणजे काय तर बघूयात आपण. ओके, वॉन्टचा वापर केव्हा करायचा तो लक्ष द्या बोर्डाकडे. आपण या पाठीमागे वॉन्ट टू बघितलेलं आहे. ओके, आता फक्त वॉन्ट आहे. तर वॉन्ट म्हणजे सब्जेक्टला डॉट डॉट पाहिजे. सब्जेक्टला डॉट डॉट पाहिजे म्हणजे आपणास किंवा एखाद्याला कोणाला तरी काहीतरी पाहिजे. ओके, त्यासाठी जेव्हा काही पाहिजे ते सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं, काय ह्या वॉन्टचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतोय एखादी वस्तू मागण्यासाठी किंवा हेतू मागण्यासाठी आपल्याला या वॉन्टचा वापर करायचा आहे. ओके, मला पैसे पाहिजेत, मला वेळ पाहिजे, तिला सुट्टी पाहिजे, तिला नोटबुक पाहिजे. ओके, आम्हाला पुस्तक पाहिजे. समजतंय, जे काही तुम्हाला पाहिजे. ओके, त्यासाठी काय करायचे ते मागण्यासाठी ते सांगण्यासाठी तुम्हाला या वॉन्टचा वापर करायचा आहे. बरोबर. आपण आता अफर्मेटिव्ह ज्या वाक्यरचना आहे त्या पाहूयात. चला आता आपण काय करूयात, या अफर्मेटिव्हच्या वाक्यरचना बघूयात. अफर्मेटिव्ह सेंटेन्स याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉन्ट ऑब्लिक वॉन्ट प्लस ओ प्लस आरएस. ओके, आता यामध्ये वाक्य होईल आय वॉन्ट अ बुक. आय वॉन्ट अ बुक. आय वॉन्ट अ बुक म्हणजे मला पुस्तक पाहिजे. I want a book. मला पुस्तक पाहिजे. मला पुस्तक पाहिजे. दुसरं वाक्य येईल you want a book. You want a book. तुम्हाला पुस्तक पाहिजे. तुम्हाला पुस्तक पाहिजे. पुढचं वाक्य आहे we want a book. We want a book म्हणजे we want a book म्हणजे आम्हाला पुस्तक पाहिजे. बरोबर आहे, आम्हाला पुस्तक पाहिजे. we want a book म्हणजे आम्हाला पुस्तक पाहिजे. आणि पुढचं वाक्य आहे he wants a book. He wants a book. He wants a book. बघा आता इथं आता वाक्यामध्ये इथं सूत्रामध्ये तुम्हाला वॉन्ट आणि वॉन्ट्स. ओके, वॉन्ट कधी वापरायचं आणि वॉन्ट्स कधी वापरायचं. वॉन्ट्स तुम्हाला थर्ड पर्सन सिंग्युलर जर करता असेल तर ते पुरुष एकवचनी जर करता असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तेव्हा काय करायचं वॉन्ट वापरायचं. वॉन्ट्स वापरायचं. वॉन्ट्स जर करता थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल तर वॉन्ट्स वापरा. बाकी त्या ठिकाणी तुम्हाला वॉन्ट वापरायचं. बरोबर आहे. ओके, आता इथं वाक्य दिलं तुम्हाला मला पुस्तक पाहिजे. आय वॉन्ट अ बुक. तुम्हाला पुस्तक पाहिजे. यू वॉन्ट अ बुक. आम्हाला पुस्तक पाहिजे. ओके, वी वॉन्ट अ बुक. त्याला पुस्तक पाहिजे. ही वॉन्ट्स अ बुक. तिला पुस्तक पाहिजे. शी वॉन्ट्स अ बुक. त्याला पुस्तक पाहिजे. इट वॉन्ट्स अ बुक. त्यांना पुस्तक पाहिजे. दे वॉन्ट अ बुक. राहुलला पुस्तक पाहिजे. राहुल वॉन्ट्स अ बुक. समजतंय, आपल्याला काहीतरी पाहिजे. ओके, यासाठी तुम्हाला काय करायचंय ते मागण्यासाठी तुम्हाला काय करायचंय या वॉन्टचा वापर करायचा. अफर्मेटिव्ह वाक्यरचना कळाले तुम्हाला, समजले. चला आपण पुढचा प्रकार बघूया, निगेटिव्ह सेंटेन्सेस. चला आता बघूयात आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस. लक्ष द्यायचं बोर्डाकडे. निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्स नकारात्मक वाक्यरचना याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर. यास प्लस डोंट ऑब्लिक डझंट वापरा. डोंट ऑब्लिक डझंट प्लस वॉन्ट प्लस ओ प्लस आरएस. ओके, डोंट किंवा डझंट वापरायचं. डोंट किंवा डझंट. तर डझंट कुठं वापरायचं माहिती तुम्हाला. जर ही शी इट एखादं नाव असेल तर तुम्हाला
डझंट वापरायचं. ओके, चला वाक्य येईल आपल्या समोर. आय डोंट वॉन्ट अ पेन. आय डोंट वॉन्ट अ पेन. मला पेन पाहिजे नाही किंवा मला पेन नको. मला पेन नको. आय डोंट वॉन्ट अ पेन. मला पेन नको. दुसरा येईल यू डोंट वॉन्ट अ पेन. यू डोंट वॉन्ट अ पेन म्हणजे तुम्हाला पेन नको. तुम्हाला पेन नको. ओके, आय डोंट वॉन्ट अ पेन. मला पेन नको. यू डोंट वॉन्ट अ पेन. तुम्हाला पेन नको. इथे करता येईल वी डोंट वॉन्ट अ पेन. वी डोंट वॉन्ट अ पेन म्हणजे आम्हाला पेन नको. दुसरा आहे ही डझंट. ही डझंट. आता बघा आपण इथे डझंटचा वापर केलाय. ही डझंट वॉन्ट अ पेन म्हणजे काय, त्याला पेन नको. इथं शी साठी सुद्धा काय येईल, डझंट येईल. शी डझंट घ्यायचं तुम्हाला. शी डझंट वॉन्ट अ पेन, बरोबर आहे. इट डझंट वॉन्ट अ पेन. दे डोंट येईल. आता दे साठी डोंट येईल. दे डोंट वॉन्ट अ पेन. आणि राहुल डझंट. राहुल डझंट वॉन्ट अ पेन. समजतंय? आय डोंट वॉन्ट अ पेन, मला पेन नको. यू डोंट वॉन्ट अ पेन, तुम्हाला पेन नको. वी डोंट वॉन्ट अ पेन, आम्हाला पेन नको. ही डझंट वॉन्ट अ पेन, त्याला पेन नको. शी डझंट वॉन्ट अ पेन, तिला पेन नको. इट डझंट वॉन्ट अ पेन, त्याला पेन नको. दे डोंट वॉन्ट अ पेन म्हणजे त्यांना पेन नको. आणि राहुल डझंट वॉन्ट अ पेन, राहुलला पेन नको किंवा पाहिजे नाही. राहुलला पेन पाहिजे नाही. समजतंय? क्लिअर आहे सर्वांना? निगेटिव्ह सेंटेन्सेस कळाले? ओके, कळाले? आता आपण पुढचा प्रकार पाहूयात, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. इंट्रागेटिव्ह पुढचा प्रकार पाहूयात आपण, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. बघा लक्ष द्यायचं. इंट्रागेटिव्ह सेंटेन्सेस याचा फॉर्म्युला आहे डू ऑब्लिक डज प्लस यस प्लस वॉन्ट प्लस ओके ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. ओके, इंट्रागेटिव्ह मध्ये क्वेश्चन मार्क घ्यायचे आहे तुम्हाला. पुढे पानं वाजू नका. पानं हे पानं वाजू नको रे. आता बघा आपण वाक्यरचना कशा पद्धतीने होतात. डू आय वॉन्ट अ पेन. डू आय वॉन्ट. दुसरं वाक्य घेऊयात आपण. डू आय वॉन्ट टाइम. डू आय वॉन्ट टाइम, मला वेळ पाहिजे का. मला वेळ पाहिजे का. डू आय वॉन्ट टाइम, मला वेळ पाहिजे का. डू आय वॉन्ट पेन, मला सॉरी कपडे घालायचे. डू आय वॉन्ट टाइम, मला वेळ पाहिजे का. पुढे वाक्य बघूयात आपण. डू यू वॉन्ट टाइम. डू यू वॉन्ट टाइम, तुम्हाला वेळ पाहिजे का. डू वी वॉन्ट टाइम. डू वी वॉन्ट टाइम, आम्हाला वेळ पाहिजे का. डज ही वॉन्ट टाइम. डज ही वॉन्ट टाइम, त्याला वेळ पाहिजे का. डज शी वॉन्ट टाइम, तिला वेळ पाहिजे का. डज इट वॉन्ट टाइम, त्याला वेळ पाहिजे का. ओके, डू दे वॉन्ट टाइम, त्यांना वेळ पाहिजे का. डज दे वॉन्ट टाइम, राहुलला वेळ पाहिजे का. कळतंय? ओके, या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला काय करायचं, इंट्रागेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा. समजलंय? ओके, चला आपण पुढचा प्रकार बघू आता. इथे तुम्ही आता पुढचा प्रकार. ओके, निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. लक्ष द्यायचं बोर्डाकडे. निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह इंट्रागेटिव्ह सेंटेन्स याला म्हणायचं नकारात्मक प्रश्नार्थक वाक्यरचना.
नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यरचना. ओके, वाक्याच्या सुरुवातीला येईल डोंट. सूत्र बघायचं, याचा फॉर्म्युला डोंट ऑब्लिक डझंट. डोंट ऑब्लिक डझंट प्लस यस प्लस वॉन्ट प्लस ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. आता यामध्ये नकारार्थी वाक्यरचना येतील. ओके, जसं इथं यस नो टाइप आपण प्रश्न विचारला तसं इथं यस नो टाइप येतील, पण ते नकारार्थी येतील. बघूयात आपण. वाक्य एक पहिल्यांदा, डोंट आय वॉन्ट हॉलिडे. डोंट आय वॉन्ट हॉलिडे. मला सुट्टी नको का. डोंट आय वॉन्ट हॉलिडे, मला सुट्टी नको का. मला सुट्टी नको का. समजतंय वाक्य कसे आहेत. डोंट आय वॉन्ट हॉलिडे, मला सुट्टी नको का. डोंट यू वॉन्ट हॉलिडे. डोंट यू वॉन्ट हॉलिडे, तुम्हाला सुट्टी नको का. ओके, पुढे डोंट वी वॉन्ट हॉलिडे. डोंट वी वॉन्ट हॉलिडे, आम्हाला सुट्टी नको का. पुढचं वाक्य आहे डझंट ही वॉन्ट हॉलिडे. डझंट ही वॉन्ट हॉलिडे, त्याला सुट्टी नको का. ओके, डझंट शी वॉन्ट हॉलिडे, तिला सुट्टी नको का. डझंट इट वॉन्ट हॉलिडे, त्याला सुट्टी नको का. डोंट दे वॉन्ट हॉलिडे, त्यांना सुट्टी नको का. ओके, डझंट राहुल वॉन्ट हॉलिडे, राहुलला सुट्टी नको का. समजतंय. ओके, तुम्हाला पैसे नको का. डोंट यू वॉन्ट मनी. तुला वेळ नको का. डोंट यू वॉन्ट टाइम. तुला पुस्तक पाहिजे नाही का. डोंट यू वॉन्ट डोंट यू वॉन्ट अ बुक. समजतंय. ओके, या प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला या टॉपिकचा वापर करायचा आहे. समजलंय. क्लिअर आहे सर्वांना. ओके, आता आपण बघूया WH क्वेश्चन्स. ओके, WH बघूया आपण. आता बघूया WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे WH प्रश्नार्थक वाक्यरचना पाहूयात आपण. बघा, WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस, याला म्हणायचं WH प्रश्नार्थक वाक्यरचना. याचा फॉर्म्युला आहे आपल्या समोर WH प्लस डू ऑब्लिक डज प्लस या प्लस वॉन्ट प्लस ओ प्लस आर एस आणि क्वेश्चन मार्क. ओके, त्याच्यामध्ये वाक्य आहे व्हॉट डू आय वॉन्ट. व्हॉट डू आय वॉन्ट म्हणजे मला काय पाहिजे. व्हॉट डू आय वॉन्ट, मला काय पाहिजे. व्हॉट डू आय वॉन्ट, मला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे. व्हॉट डू यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला काय पाहिजे. पुन्हा व्हॉट डू वी वॉन्ट. व्हॉट डू वी वॉन्ट, आम्हाला काय पाहिजे. पुढचं वाक्य आहे व्हॉट डज ही वॉन्ट, त्याला काय पाहिजे. व्हॉट डज ही वॉन्ट, त्याला काय पाहिजे. ओके, इथे डज वापरलाय आपण. व्हॉट डज शी वॉन्ट, तिला काय पाहिजे. व्हॉट डज इट वॉन्ट, त्याला काय पाहिजे. व्हॉट डू दे वॉन्ट, त्यांना काय पाहिजे. समजतंय. पुन्हा व्हॉट डज राहुल वॉन्ट, राहुलला काय पाहिजे. समजतंय. असे WH प्रश्न तयार करण्यासाठी या WH इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा आहे. समजतंय. क्लिअर आहे. बघा, ओके, तुम्हाला कोणती पेन पाहिजे. विच पेन डू यू वॉन्ट, तिला कोणती पेन पाहिजे. विच पेन डज शी वॉन्ट, त्याला कोणती कार पाहिजे. विच कार डज ही वॉन्ट, तुम्हाला किती वेळ पाहिजे. हाऊ मच टाइम डू यू वॉन्ट. समजतंय. ओके, तुम्हाला किती पैसे पाहिजे. हाऊ मच मनी डू यू वॉन्ट. समजतंय.
ओके, तेव्हा तुम्हाला या प्रकारचा वापर करायचा आहे. क्लिअर आहे? चला पुढे आता आपण घेऊया निगेटिव्ह WH निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. ओके, WH निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स. WH निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस. बोर्डाकडे बघायचे. WH निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सेस. WH नकारार्थक प्रश्नार्थक वाक्यरचना. ओके, फॉर्म्युला आहे आपल्या समोर. WH घ्या, डोंट ऑब्लिक डझंट वापरायचं तुम्हाला. डोंट ऑब्लिक डझंट प्लस यस प्लस वॉन्टचा वापर करा. वॉन्ट प्लस ओ प्लस आरएस आणि क्वेश्चन मार्क. ओके, चला वाक्यरचना बघूया. व्हाय डोंट I want money. Why don't I want money? मला पैसे का नको? मला पैसे का नको? मला पैसे का नको? ओके, मला पैसे का पाहिजे नाही? ओके, पुढे गेला का why don't you want money? तुम्हाला पैसे का नको? why don't we want money? आम्हाला पैसे का नको? Why doesn't he want money? त्याला पैसे का नको? Why doesn't she want money? तिला पैसे का नको? Why doesn't he want money? त्याला पैसे का नको? Why don't they want money? त्यांना पैसे का नको? Why doesn't Rahul want money? राहुलला पैसे का नको? समजतंय? या प्रकारच्या वाक्यरचना सांगण्यासाठी तुम्हाला या WH निगेटिव्ह इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्सचा वापर करायचा आहे. समजूत आहे? यामध्ये आपण 6 प्रकारच्या वाक्यरचना बघितल्या. 6 प्रकारच्या: affirmative sentence, interrogative sentence, WH interrogative, negative sentence, negative interrogative आणि WH negative interrogative. 6 प्रकारच्या. ओके, ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो मला कार पाहिजे, आय वॉन्ट अ कार. मला कार नको, आय डोंट वॉन्ट अ कार. तुम्हाला कार पाहिजे का, डू यू वॉन्ट अ कार. तुम्हाला कार नको का, डोंट यू वॉन्ट अ कार. तुम्हाला कोणती कार पाहिजे, विच कार डू यू वॉन्ट. तुम्हाला कार का नको, व्हाय डोंट यू वॉन्ट कार. समजतंय? मला सुट्टी पाहिजे, आय वॉन्ट हॉलिडे. मला सुट्टी नको, आय डोंट वॉन्ट हॉलिडे. तुम्हाला सुट्टी नको का, तुम्हाला सुट्टी पाहिजे का, डू यू वॉन्ट हॉलिडे. तुम्हाला सुट्टी नको का, डोंट यू वॉन्ट हॉलिडे. तुम्हाला केव्हा सुट्टी पाहिजे, व्हेन डू यू वॉन्ट हॉलिडे. तुम्हाला सुट्टी का नको, व्हाय डोंट यू वॉन्ट हॉलिडे. वॉन्ट सर्वांना समजलाय? क्लिअर आहे? आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पुढचं नेक्स्ट लेक्चर आहे नेक्स्ट लेक्चर मध्ये जो नवीन टॉपिक आहे तो आपण बघणार आहे. आता तुम्हाला वॉन्ट वरती काही वाक्यरचना सुद्धा येतील प्रॅक्टिससाठी. त्या वाक्यरचनेचा सराव तुम्हाला करायचा आहे. ओके, चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.